पुण्यातील केजे अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये प्रथम वर्ष अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी ओळख सत्र आणि दीक्षारंभ कार्यक्रमाचं भव्य आयोजन करण्यात आलेलं होतं। या कार्यक्रमासाठी संगणक, इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार, विद्युत यांत्रिकी, नागरी, VLSI, डिझाइन आणि प्रगत दूरसंचार तंत्रज्ञान या शाखांमध्ये नव्याने प्रवेश घेतलेल्या 700हून अधिक विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी केजे शैक्षणिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मान्य श्री कल्याण जाधव, व्यवस्थापकीय संचालिका हर्षदा जाधव, संकुलाचे कार्यकारी संचालक मेजर जनरल समीर कल्ला, तांत्रिक संचालक डॉक्टर अजय फुलंबरकर, विद्यार्थी विकास आणि कल्याण अधिष्ठाता डॉक्टर हेमंत देशमुख, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुहास खोत, प्रशिक्षण आणि नियुक्ती अधिकारी डॉक्टर समीर पोद्दार, समुपदेशिका डॉक्टर योगिता तोडकर तसेच विभाग प्रमुख, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। सुरुवातीला प्रथम वर्ष विभाग प्रमुख डॉक्टर प्राजक्ता देशमुख यांनी कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट करून शैक्षणिक उपक्रमांची माहिती दिली आहे। त्यानंतर विविध विभाग प्रमुखांनी आपल्या शाखांबद्दल मार्गदर्शन केलेलं आहे। प्रशिक्षण आणि नियुक्ती अधिकारी डॉक्टर समीर पोतदार यांनी करिअर संधी आणि नियुक्तीसाठी घेतल्या जाणाऱ्या प्रशिक्षणांबद्दल विद्यार्थ्यांना सविस्तर अशी माहिती दिली आहे। समुपदेशिका डॉक्टर योगिता तोडकर यांनी विद्यार्थ्यांनी उत्तम अभियंते होण्याबरोबरच चांगले नागरिक घडण्याचे महत्त्व अधोरेखित केलेले आहे। प्राचार्य डॉक्टर सुहास खोत यांनी विद्यार्थी आणि पालकांशी संवाद साधताना म्हटलं आहे की केजे शैक्षणिक संकुल ही ज्ञानगंगा असून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच आमचं प्रमुख उद्दिष्ट आहे। त्यांनी संकुलातील पायाभूत सोयी सुविधा, अत्याधुनिक प्रयोगशाळा, नव उद्योग संधी, शोध निबंध लेखन आणि पेटंट निर्मिती याबद्दल विद्यार्थ्यांना कार्य करून समाजहित साध्य करावं असं आवाहन केलंय। तांत्रिक संचालक डॉक्टर अजय फुलंबरकर यांनी अभियांत्रिकी शाखांतील संधींचा योग्य उपयोग करून सशक्त अभियंते बनण्याचा कानमंत्र दिलाय। कार्यकारी संचालक मेजर जनरल समीर कल्ला यांनी शिस्तप्रिय विद्यार्थी हा उत्तम नागरिक असल्याचं सांगत आरोग्य, ध्येयासक्ती आणि प्रखर इच्छाशक्ती यांचं महत्त्व स्पष्ट केलंय। व्यवस्थापकीय संचालिका सौ हर्षदा जाधव यांनी विद्यार्थ्यांना जिज्ञासा, शिस्त आणि सृजनशीलता जोपासून समाजहिताचे अभियंते बनण्याचे मार्गदर्शन केले। त्यांनी उद्योजकता, उच्च शिक्षण, नोकरी आणि स्पर्धा परीक्षा यांसारख्या करिअर संधींची दिशा प्रथम वर्षांपासून निश्चित करावी असंही सांगितलंय। तर संस्थापक अध्यक्ष मान्य श्री कल्याण जाधव यांनी विद्यार्थी केवळ नोकरीपुरते मर्यादित न राहता उद्योजकतेच्या माध्यमातून रोजगार निर्मितीत योगदान द्यावं तसेच नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे कौशल्याधारित अभियंते घडतील असा विश्वास यावेळी व्यक्त केलाय। या औचित्यानं 2024-25 वर्षातील गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष गौरवही करण्यात आलाय। यावेळी उपस्थित विद्यार्थी आणि पालकांनी आपलं मनोगत देखील व्यक्त केलंय। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापिका आशा जाधव यांनी तर आभार प्रदर्शन प्राध्यापक संदीप सहाणे यांनी केलंय। या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे विशेष असं सहकार्य लाभलेलं आहे। आज केजे EI कॅम्पसमधील केजे एज्युकेशनल इंजिनिअरिंग कॉलेज आणि रिसर्च सेंटरचा आज ह्या वर्षीचा पहिला टप्पा आहे। तिची सुरुवात आहे एक नवीन ऊर्जेनी, एक नवीन स्वप्नांनी आणि एक नवीन प्रवासाची। ती म्हणजे आमचे पहिले वर्षाचे अभियांत्रिकीचे विद्यार्थी। खरं आज ह्या कॅम्पसमध्ये अभियांत्रिकी बरोबर अनेक अशा संस्था आहेत, जसं फार्मसी आहे, इंजिनिअरिंग आहे, आर्किटेक्चर आहे, MBA आहे, लॉ आहे, अशा सगळ्या इन्स्टिट्यूट्स मिळून एक खूप चांगली कम्युनिटी ह्या केजे EI कॅम्पसमध्ये तयार होते। पण आजचा हा विद्यार्थ्यांचा नवीन प्रवास असताना हा प्रवास त्यांचा फक्त शिक्षणाचा प्रवास नाही, तर एक कुतूहलतेचा प्रवास आहे, त्याचबरोबर शिस्तीचा प्रवास आहे। शिस्त म्हणजे ती त्यांच्या स्वभावातली शिस्त, सामाजिक बांधिलकीची शिस्त आणि त्यांच्या पुढचा इंजिनिअरिंगच्या प्रवासाची शिस्त। आमचा केजे EI कॅम्पसमध्ये सातत्याने प्रयत्न असतो की मुलांना नाविन्यपूर्ण, इनोव्हेटिव्ह आणि त्यांचे क्रिएटिव्ह ॲस्पेक्ट्स बाहेर काढण्यासाठी एक चांगला प्लॅटफॉर्म द्यावा। त्याच्यासाठी आमचे इन्स्टिट्यूटचे माननीय अध्यक्ष कल्याण जाधव साहेबांनी नेहमी एक खूप सुंदर इन्फ्रास्ट्रक्चर, त्याचबरोबर अतिशय सुंदर फॅकल्टीची उपलब्धता आमच्या सगळ्या मुलांना करून दिलेली आहे। आज कॅम्पसमध्ये ऑलिम्पिक साईजचं स्विमिंग पूल आहे किंवा इंटरनॅशनल साईजचं क्रिकेट ग्राउंड असेल, बॅडमिंटन कोर्ट असेल, टेनिस ग्राउंड्स असतील किंवा फुटबॉल कोर्ट्स असतील, ह्या वेगवेगळ्या सगळ्या ज्या स्पोर्ट्स फॅसिलिटीज आहेत त्या आम्ही आज इथे उपलब्ध करून दिलेल्या आहेत मुलांसाठी। कारण त्यांचा हा विकास सर्वांगीण होणं गरजेचं आहे, नाही फक्त शैक्षणिक, त्याचबरोबर त्यांचा एक चांगल्या हेल्थचा पण प्रवास होणं तेवढंच गरजेचं असतं।
त्याचबरोबर एक प्लेसमेंट सेल असतील आणि इतर सगळ्या ज्या गोष्टी साहेबांनी पुरवलेल्या आहेत त्या नक्कीच उत्कृष्ट पद्धतीच्या आहेत. आमची नेहमी ही जबाबदारी राहील की आम्ही मुलांना पुढची एक सुंदर वाटचाल देऊ आणि त्याचबरोबर चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज पण त्यांना देत राहू. जसं KJ सर आम्हाला नेहमी म्हणतात की इट डझंट मॅटर वेर यू कम फ्रॉम, इट मॅटर्स वेर यू आर गोईंग आहे. त्यामुळे ही नक्कीच मुलांची नवीन टप्प्याची नवीन सुरुवात आहे आणि मुलांची पुढची भरारी घेण्यासाठी, त्यांचा पुढचा प्रवास आनंद देण्यासाठी, आनंददायी जाण्यासाठी त्यांचा, त्यांच्या कुटुंबियांचा, पालकांचा आणि ह्या सगळ्याच लोकांचा, जबाबदारी लोकांचा आमचा नेहमी प्रयत्न राहील. आणि आय विश एव्हरीबडी अ व्हेरी गुड इंजिनिअरिंग जर्नी अहेड. थँक्यू. नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर अजय फुलंबरकर, टेक्निकल डायरेक्टर ॲट KJEIS, KJ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट रिसर्च. आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आमचं KJ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट रिसर्च जे कॉलेज 2009-10ला सुरू झालं होतं, त्याची 16वी बॅच या फर्स्ट इयरच्या प्रोग्राममध्ये ॲडमिट झालेली आहे. इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये आमच्या KJ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट रिसर्चचं एक विशेष असं नाव आहे. चांगले विद्यार्थी अभियंता म्हणून घडावेत आणि त्यांना योग्य ते मार्गदर्शन, त्यांचं टेक्निकल कौशल्य, त्यांचं टेक्निकल नॉलेज आणि ते नॉलेज घेता घेता समाजासाठी आणि ह्या देशासाठी ते कसं वापरता येईल, लोकांची, जनतेची आणि पूर्ण देशाची सेवा करण्याचं त्यांना एक कसं मनोबल प्राप्त होईल, ही एक भावना आमची या महाविद्यालयात असते. टीचिंग लर्निंग प्रोसेस ॲकॅडमिकवर खूप जास्त फोकस असतो आणि यासोबतच विद्यार्थ्यांना आम्ही या कॅम्पसवर ते जास्त कम्फर्टेबल राहावे, त्यांनी त्यांचं जे काही एक स्वप्न आहे एक चांगलं अभियंता घडण्याचं, ते घडण्यासाठी त्यांची खूप जास्त प्रगती व्हावी आणि त्यांनी झोकून द्यावं या क्षेत्रामध्ये, यासाठी एक चांगलं वातावरण आम्ही आमच्या ह्या कॉलेजमध्ये KJ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट रिसर्चच्या समस्त HODs, फॅकल्टी आणि सगळ्यांतर्फे, प्राचार्यांतर्फे केलं जात असतं. मी ॲज अ टेक्निकल डायरेक्टर हे सांगू इच्छितो की ज्या विद्यार्थ्यांना या अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये एक चांगलं रिसर्च करायचं असेल, एक चांगलं प्रोफेशन करायचं असेल, एक आणि उत्तम अभियंता फक्त देशाच्या स्तरावर नाही तर ग्लोबल स्तरावर तयार व्हावा, यासाठी त्यांनी आपल्या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेला आहे. त्यांनी झोकून काम करावं आणि सगळ्या गोष्टी, जे काही त्यांचा अकॅडमिक प्रोग्राम आहे, जे काही त्यांचं रिसर्च ॲप्टिट्यूड आहे आणि विविध कॉम्पिटिशन्स या क्षेत्रात होत असतात, त्या कॉम्पिटिशनमध्ये एक चांगलं नाव घडवण्याच्या हिशोबाने त्यांनी आपली स्वतःची स्किल डेव्हलपमेंट करावी, आपलं माइंडसेट डेव्हलप करावं आणि एक चांगला नागरिक म्हणून पण, एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून पण पुढे यावं, अशी एक शुभकामना व्यक्त करतो. आमच्या ह्या कॅम्पसमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आमचे सगळे फॅकल्टी, आमचे सगळे प्राचार्य मंडळी तुम्हाला एक चांगलं वातावरण देण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही तयार आहोत. पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर हेमंत देशमुख, अधिष्ठाता विद्यार्थी विकास आणि कल्याण विभाग, KJEI कॅम्पस पुणे. आपल्याला सांगताना हर्ष होतो की आज कल्याण जाधव कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मॅनेजमेंट अँड रिसर्च या संस्थेमध्ये 16व्या बॅचचा ओरिएंटेशन प्रोग्राम कम इंडक्शन प्रोग्राम हा संपन्न झाला. असंख्य विद्यार्थ्यांनी डोळ्यामध्ये स्वप्न घेऊन या कॅम्पसमध्ये प्रवेश घेतला आहे. अत्यंत निसर्गरम्य परिसर आणि त्याहून जास्त इथे असलेल्या सोयी आणि सर्व सुविधा ज्या आहेत त्या विद्यार्थ्यांना एक चांगला अभियंता कसा घडवता येईल या दृष्टीने आम्ही प्रयत्नशील आहोत. विद्यार्थी शिक्षण घेत असताना त्याला स्वतःची ओळख करून घ्यायची असते. शिक्षणाचा मूळ उद्देश आहे की त्यांनी स्वतःची ओळख करून घ्यावी. या 4 वर्षाच्या ग्रॅज्युएशन कोर्समध्ये, बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग या कोर्समध्ये विद्यार्थ्यांना ही अत्यंत सुवर्ण संधी मिळाली आहे. त्या संधीला उपलब्ध करून देणारे आमचे माननीय अध्यक्ष KJ सर यांनी ही संधी उपलब्ध करून दिली आहे. त्या संधीचं मुलांनी सोनं करायचं आहे. ग्रामीण भागातील विशेष करून जे विद्यार्थी जे फर्स्ट जनरेशन इंजिनियर्स आहेत ते आपलं योगदान देशाकरता आणि संपूर्ण मानवतेकरता
या अनुषंगाने ते देऊ शकतील. एक चांगला प्रोफेशनल, एक चांगला इंजिनियर घडण्याकरता जे म्हणून लागेल ते या 4 वर्षामध्ये मुलांनी करावं. आपल्या स्वतःच्या विकासाकरता खास त्यांनी लक्ष द्यावं, स्वतःची ओळख करून घ्यावी आणि मग जगाला तशी ओळख करून द्यावी. आम्ही प्रयत्नशील आहोत आणि आम्ही कायम त्यांच्या पाठीशी असू आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल याकडे आमचं कायम लक्ष असेल. अभ्यासात व्यतिरिक्त खेळ आणि इतर सर्व गोष्टींमध्ये विद्यार्थी कसे प्रवीण होतील याकडे आमचं पूर्ण लक्ष असेल. मी तुम्हाला खात्रीने सांगू शकतो की येणाऱ्या दिवसांमध्ये अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये ही सगळी मुलं खूप नाव गमावतील आणि त्यांच्या कुटुंबांना आणि समाजाला एक चांगले अभियंता प्राप्त होतील अशी मी आशा व्यक्त करतो. त्यांना सगळ्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. नमस्कार, मी प्राचार्य डॉक्टर सुहास खोत, प्राचार्य KJ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट रिसर्च. आज या आमच्या फर्स्ट इयर इंजिनिअरिंगच्या इंडक्शन प्रोग्राममध्ये मी सर्व विद्यार्थी आणि पालक यांचं अतिशय हर्षाने स्वागत करत आहे. आज या ठिकाणी फर्स्ट इयरचे जवळजवळ 600 विद्यार्थी यांनी प्रवेश घेतलेला आहे आणि हे इंजिनियर होऊ पाहणारे विद्यार्थी आज एका मोठ्या अपेक्षेने, एका मोठ्या आकांक्षाने त्यांनी इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलेलं आहे. आणि या महाविद्यालयामध्ये ॲडमिशन घेण्याचा त्यांचा जो उद्देश आहे, जे ॲकॅडमिकली अतिशय साऊंड होऊन या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचं इंजिनिअरिंगचं शिक्षण घेऊन त्यांना पुढं मार्गक्रमण करायचं आहे. आमच्या त्यांना खूप खूप शुभेच्छा. आणि हे करत असताना या महाविद्यालयातील ज्या चांगल्या सुखसोयी आहेत, म्हणजे प्रशस्त लॅब्स असतील, लायब्ररी असेल किंवा क्लासरूम्स असतील किंवा इतर को करिक्युलर ॲक्टिव्हिटीज किंवा कल्चरल ॲक्टिव्हिटीज किंवा आमचे सेंटर ऑफ एक्सलन्स असतील, आमच्याकडे इलेक्ट्रिक व्हेकल आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स याचं सेंटर ऑफ एक्सलन्स आहे, जिथं आमची मुलं काम करतात आणि चांगल्या प्रकारे त्यांना पुढं एंटरप्रिनरशिप किंवा हायर स्टडीजसाठी किंवा चांगलं पॅकेज एखाद्या चांगल्या कंपनीमध्ये, मल्टीनॅशनलमध्ये, अशा प्रकारचे प्रयत्न आम्ही फर्स्ट इयरपासून करतो. आणि फर्स्ट इयरपासून त्यांना ट्रेनिंग, जे काही सॉफ्ट स्किल असेल किंवा स्किल डेव्हलपमेंट ट्रेनिंग असेल किंवा ॲप्टिट्यूड असेल, ॲडव्हान्स ॲप्टिट्यूड असेल, टेक्निकल ट्रेनिंग असेल, या सर्व प्रकारचं ट्रेनिंग आम्ही मुलांना देऊन त्यांचं भविष्य उज्ज्वल आणि सर्व म्हणजे होलिस्टिक डेव्हलपमेंट ऑफ द स्टुडंट्स या ठिकाणी आम्ही करतो. ॲज अ KJCMR म्हणून मी पुन्हा एकदा सर्व विद्यार्थी आणि पालकांचं KJCMR या कॉलेजमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो. थँक्यू. नमस्कार, मी प्राजक्ता देशमुख, FE कॉर्डिनेटर, KJ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट रिसर्च, पुणे. आज आमच्या कॉलेजमध्ये इंडक्शन प्रोग्राम 2025-26 ॲकॅडमिक इयर 2025-26चा इंडक्शन प्रोग्राम पार पाडला. त्यामध्ये आम्ही मुलांना कॉलेजबद्दलची माहिती दिली. स्पेशली फर्स्ट इयर इंजिनिअरिंगच्या करिक्युलमबद्दल पॅरेंट्स आणि मुलांना सांगितलं की कशा पद्धतीने रन होते, काय काय त्याच्यात वेगवेगळे आस्पेक्ट्स आहे. कारण हा जो पॅटर्न हा NEP 2020-2024 पॅटर्न आहे. यामध्ये त्या करिक्युलमबद्दल आम्ही पॅरेंट्सला माहिती दिली. त्यामध्ये आम्ही अटेंडन्सवर पण फोकस करायला सांगितलं पॅरेंट्सला, कारण ॲज पर दी नॉर्म्स ऑफ युनिव्हर्सिटी SPPU अटेंडन्स ही 75% पाहिजेच, 75%च्या वरच पाहिजे आणि प्रॅक्टिकल 100%. त्याच्यानंतर आम्ही GFMबद्दल त्यांना माहिती सांगितली. गार्डियन फॅकल्टी मेंबर आमच्या इथे प्रत्येक फॅकल्टीला एक 28 ते 30 मुलं अलॉट करतात आणि त्याचं पूर्ण मेंटॉरिंग जे आहे ती पर्टिक्युलर फॅकल्टी करते आणि ती फॅकल्टी पालकांच्या कॉन्टॅक्ट्समध्ये राहते. तर GFM पण एक महत्त्वपूर्ण भाग आहे. त्याच्यानंतर आम्ही कॉलेजबद्दल त्यांना माहिती सांगितली. आमच्याकडे एक्सलन्स लॅब आहे, 2 एक्सलन्स लॅब आहे कॉलेजमध्ये. एक म्हणजे AI लॅब आहे जी कम्प्युटर डिपार्टमेंटला आहे आणि दुसरी आहे इलेक्ट्रिक व्हेकल. या दोन्ही लॅबबद्दल आम्ही माहिती सांगितली. तिथे मुलं रिसर्च करतात, त्यांचे प्रोजेक्ट्स करतात वेगवेगळे. त्याच्यानंतर सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीची अर्न अँड लर्न स्कीम आहे, जी कर्मवीर भाऊराव पाटील आहे, जी फायनान्शियली वीक मुलं असतात, नीडी असतात, त्यांच्यासाठी ती स्कीम आहे, अर्न अँड लर्न स्कीम. त्याच्यानंतर कॉलेजबद्दल, कॅम्पसबद्दल सांगायचं तर आमच्या कॅम्पसमध्ये स्पोर्ट्स फॅसिलिटी पण अवेलेबल आहे. क्रिकेट ग्राउंड आहे, त्याच्यानंतर ऑलिम्पिक साईज स्विमिंग पूल आहे, देन आफ्टर फुटबॉल टर्फ, बास्केटबॉल कोर्ट, सगळ्या फॅसिलिटी अवेलेबल आहे.
अशा पद्धतीने आम्ही कॉलेजच्या कॅम्पसबद्दल सर्व माहिती दिली, त्याच्यानंतर कॉलेजबद्दल माहिती दिली, युनिव्हर्सिटीचे रूल्स अँड रेग्युलेशन्स काय याबद्दल आम्ही सगळ्या पालकांना माहिती दिलेली आहे. असे हे करून थँक्यू व्हेरी मच. मी वैष्णवी योगेश माळवदे. माझी मुलगी फर्स्ट इयरमध्ये शिकत होती. तिची मी आई आहे. तर कॉलेजबद्दल मला असं सांगायचं आहे की कॉलेज एकदम खूप छान आहे. जे शिक्षणासाठी वातावरण लागतं ते कॉलेजचं अगदी व्यवस्थित आहे. म्हणजे पुण्यासारख्या शहरात हे कॉलेज खूप छान आहे आणि कॉलेज हे अगदी निसर्गरम्य वातावरणात आहे. जे आपल्याला शिक्षणासाठी जसं वातावरण लागतं ते खूप छान आहे आणि त्यामुळे मुलांची मानसिकता छान राहते आणि मुले खूप छान अभ्यास करतात ह्या वातावरणात. कॉलेजच्या हॉस्टेलची सोय छान आहे, कॉलेजची बिल्डिंग छान आहे, कॉलेजमध्ये असणारी सर्व उपकरणं साधनं मुलांसाठी व्यवस्थित त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहेत. आणि मला कॉलेजच्या सर्व शिक्षकांबद्दल सांगायचं आहे की सर्व शिक्षक हे खूप छान आहेत. मुलांसाठी खूप मेहनत परिश्रम करतात. मुलांनी अभ्यास कसा केला पाहिजे, मुलांनी त्यांच्या फ्युचरसाठी काय प्लॅन केले पाहिजे याचं मार्गदर्शन केलं जातं. कॉलेजची सर्व शिक्षकांची शिस्त ही अतिशय छान आहे. सर्व म्हणजे शिक्षक मुलांच्याकडून इतकं छान करून घेतात. त्यांची अटेंडन्स पाहतात, त्यांचं युनिफॉर्म, त्यांनी अभ्यास केला का नाही, त्यांचे जे इंजिनिअरिंगसाठी लागणारे प्रोजेक्ट हे ते सर्व झालं का नाही, सगळं अगदी जातीने लक्ष घालून ते करून घेतात. आणि मुलांना असे शिक्षक मिळावेत की ते मुलांकडून सर्व काही करून घेणारे शिक्षक आहेत आणि असे शिक्षक असावेत. आणि कॉलेजचे सगळे जे असतील शिक्षक, प्रिन्सिपल, कॉलेजचं मॅनेजमेंट डिपार्टमेंट जे आहे ते सर्व विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष देऊन सर्व काही करून घेतात. त्यांचे अपडेट वेळोवेळी पाहत असतात. माझं नाव गणेश मधुकर अडसूळ, जिल्हा अहिल्यानगर, तालुका कर्जतमधून माळंगी हे माझं गाव. इथून माझ्या मुलीच्या ॲडमिशनसाठी KJ इन्स्टिट्यूट पुणे येथे आज आल्यानंतर मला एकदम चांगलं वाटलं. इथला स्टाफ, इथलं शैक्षणिक इमारती आणि सगळं बाकीचं ग्राउंड वगैरे, हॉस्टेलच्या सुविधा पाहून एकदम आनंद वाटला. तसेच यातून कल्याणजी जाधव साहेब आहेत, त्यांचं मार्गदर्शन पण एकदम या स्टाफला उत्कृष्ट आहे आणि एकदम इथं आल्यानंतर एकदम बरं वाटलं. मी कल्पना बाळासाहेब पाटील, तालुका करमाळा, वांगी 1 मधून मी इथून ॲडमिशन घेतलं आहे. इथं माझी मुलगी राधिका बाळासाहेब पाटील, हिच्यासाठी मी ह्या कॅम्पसमध्ये खूप फिरले. खूप आवडलं मला. इथं मुलींसाठी खूप छान वातावरण आहे. मुलींना हॉस्टेलची सोय आहे चांगली. हॉस्टेल मुलींसाठी खूपच छान आहे. म्हणजे मुलींना जसं पाहिजे तसं इथं मला हॉस्टेल तिच्यासाठी खूप आवडलं. मेस पण छान आहे. कॉलेजमध्ये मुलींना म्हणजे कुठं पाहिजे तिथं चौकात म्हणलं तर संरक्षण खूप छान आहे इथं. म्हणजे स्वतः मुली व्यवस्थित जाऊ शकतात आणि व्यवस्थित येऊ शकतात. हेच खूप महत्त्वाचं आहे मुलींच्यासाठी. त्यांच्यासाठी सेफ्टी जर असेल तर मला ही कॉलेज सेफ्टीसाठी खूप योग्य वाटतं. माझे नाव औदुंबर पांडुरंग म्हात्रे, राहणार वडगाव तलपुरा, तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगर. माझी मुलगी हर्षदा म्हात्रे ही KG कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतल्यानंतर माझी दुसरी वेळ आहे येण्याची. इथलं वातावरण फार अनुकूल आहे. आजूबाजूला रहदारी वगैरे बिलकुल काही नाही, पोषक वातावरण आहे. दुसरी गोष्ट, इथलं स्टाफ एकदम उत्कृष्ट आहे. आजूबाजूला मेस वगैरे नजीक आहे. वातावरण सगळं सुसज्जित आहे. एवढे बघून आम्हाला फार बरं वाटत आहे. आणि इथून मागचा जर इतिहास बघितला तर गुणवत्ता चांगली आहे मुलांची. बरं वाटलं हे सगळं बघून.
Hello everybody, myself Pranita Zarandar. I am a first year student of KJ College of Engineering and Management Research. I have got admission at ENTC department. Today was the first day of the college and the induction program was managed really well. All the management team here, students, teaching staff and every member of the campus is really friendly and really supportive. Hostel, college, every single place is really managed well. It's a really friendly campus and also it's in nature that finds us really happy environmental. Thank you. माझे नाव राधिका बाळासाहेब पाटील. मी इथे ENTC ब्रांचसाठी ॲडमिशन घेतलेलं आहे. आज माझा फर्स्ट डे होता. इथं एक प्रोग्राम झाला. त्या प्रोग्राम खूप छान अटेंड झाला. त्याच्यानंतर टीचर्स वगैरे खूप छान आहेत. टीचर्ससोबत अटॅचमेंट खूप छान झाली. त्याच्यानंतर हॉस्टेल खूप छान आहे. सिक्युरिटी वगैरे खूप छान आहे. हॉस्टेल कॉलेज मला दोन्ही आवडले. कॅम्पस खूप छान आहे.